तुम्हाला माहित आहे का? भारतात असा एक खजिना आहे जो आजपर्यंत पूर्णपणे सापडलेलाच नाही. असं म्हणतात की हा खजिना होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. पण तो नेमका कुठे गेला? इतिहास सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभारताना अनेक किल्ले जिंकले. त्या मोहिमांमध्ये मोठ्या प्रमाणात सोने, चांदी आणि मौल्यवान रत्ने मिळाली. हा खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी महाराजांनी तो वेगवेगळ्या किल्ल्यांवर ठेवला होता. त्यापैकी एक महत्त्वाचा किल्ला होता रायगड किल्ला. असंही मानलं जातं की काही खजिना गुप्त बोगद्यांमध्ये आणि किल्ल्यांच्या आतल्या गुप्त जागांमध्ये लपवला होता. पण 1689 मध्ये औरंगजेब यांच्या मुघल सैन्याने अनेक किल्ले जिंकले. त्यावेळी काही खजिना मुघलांच्या हाती लागला. पण इतिहासकारांच्या मते संपूर्ण खजिना कधीच सापडला नाही. म्हणून आजही काही लोकांचा विश्वास आहे की शिवाजी महाराजांचा काही गुप्त खजिना अजूनही किल्ल्यांच्या आत किंवा जमिनीखाली लपलेला असू शकतो. मग प्रश्न असा आहे, तो खजिना अजूनही कुठेतरी लपलेला आहे का? की तो इतिहासात कायमचा हरवला आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा जय शिवराय. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.